जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। आज आपण अमित इंगळे आणि चेतन दिवाण यांच्याकडून एक आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्याबद्दल आणि त्या संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत। तर अमित इंगळे आणि चेतन दिवाण यांच्याकडून आपण त्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती घेऊया। धन्यवाद। नमस्कार, मी अमित इंगळे, सह्यसखा संस्थेचा मी फाउंडर आहे। सह्यसखा हे फॉर्म करण्यामागे माझे फार वेगवेगळे विचार होते। सह्य म्हणजे सह्याद्री, आणि सह्याद्रीमध्ये जो मित्र, जो आपल्या आदिवासी किंवा जे काही गरजू लोक आहेत त्यांच्या मनातलं समजून उमजून घेणारा आणि त्यांच्यासाठी काम करणारा असा हा सह्यसखा। मी आणि माझी मिसेस गेले 12 वर्ष स्वतः काम करत होतो, पण बरेच लोक म्हणाले की फक्त इंडिव्हिज्युअल काम करण्यापेक्षा त्याला काहीतरी संस्थात्मक एक रूप द्या। मग अशी ही सह्यसखा फॉर्म झाली, त्याची टॅगलाईन आहे, आपल्या मातीतला आपल्यासाठी आपला सखा। आम्ही वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्हजवरती काम करतो। आदिवासी मुलांचा सर्वांगीण विकास हे त्याचं पहिलं धोरण आहे। त्यानंतर इरिगेशनवरती आम्ही काम करतो, इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करतो, आणि आता नवीन एक प्रकल्प सुरू करतो आहे, त्याचं नाव आहे मिशन सह्याद्री। मला बरेच लोक आत्ता ह्या माझ्या प्रवासात भेटत गेले, खूप चांगली लोक भेटले, आणि मला असं लक्षात आलं की प्रत्येकजण मला म्हणतो आहे की मला सोसायटीला काहीतरी परत द्यायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, पण नक्की काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं। आणि असंही मी बरेच काउन्सिलिंग करताना बरेच लोक बघितले की डोळे मिटताना पण ते म्हणतात की अरे माझं आयुष्यात हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं। म्हणून हा मी मिशन सह्याद्री प्रकल्प सुरू केला आहे, जिथे लोक जी रिटायर झालेली आहेत त्यांच्याकडे अफाट नॉलेज आहे, अफाट बुद्धी आहे, पण फक्त रिटायर झाले म्हणून ते वापरत नाही आहे। तर अशा लोकांना मी टीम तयार करायला लावलेली आहे, ज्याच्यात एक 8 प्रिन्सिपल, जशी आपली राजमुद्रा आहे तसे ते राजमुद्रा, जशी आपली अष्टकोनी आहे तसे त्यात 8 प्रिन्सिपल्स मी त्यांना सांगितलेले आहेत, आणि त्या प्रिन्सिपल्समध्ये फिट करून त्यांना एक टीम तयार करायची आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे या लोकांनी आपल्या आजूबाजूचे चांगली लोक गोळा करावीत। त्यानंतर ग्रामस्थ असतील त्या आदिवासी पाड्यातले ते त्यात जोडून घ्यावेत, आणि काही विद्यार्थी तिथले, आणि ते जे काही त्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत, जसं आता मॅनेजमेंट, माझ्याकडे एक मॅनेजमेंट गुरु आहेत, त्यांना सांगितले तुम्ही मॅनेजमेंटची एक टीम फॉर्म करा, या सगळ्या मुलांना मॅनेजमेंटचे सगळे प्रिन्सिपल शिकवा, काही पुढचे उद्याचे मॅनेजमेंट गुरु घडतील। सायकोलॉजीमध्ये आम्ही एक टीम फॉर्म केलेली आहे, ज्यामध्ये आम्ही मेंटल वेल्थ अशा टॉपिक खाली माझे काही प्रोफेसर्स आहेत, गावातले काही मंडळी आहेत, आणि मुलं आहेत आदिवासी, त्यांना घेऊन आम्ही काही प्रोजेक्ट्स करणार आहोत। तर अशा वेगवेगळ्या फील्ड्समधले एक्सपर्ट्स आणून त्यांच्याकडनं 3 ते 4 प्रोजेक्ट्स एका वर्षात आम्ही करून घेणार आहोत। आणि नंतर त्याचा फेज 2 आहे, जो आता मी फार गुपित ठेवलेला आहे। आपण एक समृद्ध कम्युनिटी लिव्हिंगकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हा मिशन सह्याद्रीचा पार्ट आहे। त्यानंतर तिथे मला प्रकर्षाने जाणवलं, ज्या भागात मी फिरतो सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करतो, तिथे जाणवलं की ह्यांना रिसोर्सेसच नाही आहे। वाचनालय पण असे अर्धवट आहेत की जिथे काही पुस्तकं संस्था देतात, नंतर ते धूळ खात बसतात। तर काय करायचं? आम्ही ठरवलं आहे की वाचनालय हा त्याचा बाय प्रोडक्ट असेल। सगळ्यात महत्त्वाचा भाग आम्ही रिसर्च लॅब सुरू केला, रिसर्च आणि इनोव्हेशन लॅब, आणि तिथे आम्ही स्पेस, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे IAS ऑफिसर असो, मिलिटरीमध्ये जाणं असो, किंवा म्हणतो ना आपण कलेक्टर वगैरे होण्याची पण ओढ आहे त्या मुलांमध्ये काही तर असं, आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काही घरं अशी बघितलेली आहेत की त्यांची छतं गळत असतात, पावसाळ्यात तर अक्षर टपकं असतात, चूलही पेटत नाही। तर अशा मुलांना आपण सस्टेनेबल हाऊसिंग पण बांधून दिलेलं आहे काही ठिकाणी, आणि जे आपण करणार आहोत पुढे। तर अशा 3-4 गोष्टी आहेत ज्या एकत्र करायच्या आहेत, त्यातनं प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स तयार करायचे आहेत, जिथून ह्या लोकांना यूज, रियूज आणि रिसायकल अशा तत्वांवरती जे आदिवासी राहतात त्यांना प्रिझर्व करायचं, आणि सह्याद्रीमधला जो इकॉलॉजिकल बॅलन्सला आता जो धक्का लागतो आहे
तो थांबवायचा आहे. तर असा हा या प्रकल्पाचा किंवा सह्य सखाचाही ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याप्रमाणे आता आम्ही निघालो आहोत पुढे. या प्रवासात खूप छान छान लोक येतात आहेत, स्वतः श्रमदान करतात, तिथे बऱ्याच प्रकल्पांमध्ये भाग घेतात आणि या दृष्टीने पुढे जाणार आहोत. तर ही आमची विचार. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक चेतन दिवाण, कर्वे समाजसेवा संस्था पुणे. आपण आज या ठिकाणी खरं तर सह्य सखा फाउंडेशन हे जे अमित इंगळे या तरुणांना जे काही चालू केलेलं आहे त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी भेटतोय. अमित इंगळे या तरुणाबद्दल मला जरा बोलायला आवडेल की अमित इंगळेंनी पुण्यातील आपलं COEP जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे या ठिकाणाहून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि या शिक्षणानंतर अमित इंगळे यांनी परदेशामध्ये अभियांत्रिकीमध्ये नोकरी व्यवसाय पत्करला. कित्येक वर्ष ते परदेशामध्ये राहिले, पण मला वाटतं की त्यांना मायदेशामध्ये येण्याची ओढ निर्माण झाली. मायदेशामधील विशेषतः ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांमधील लोकांसाठी, तिथल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, गुणवत्ता वाढीसाठी काहीतरी करावं या ध्येयानं पेटलेला हा तरुण अक्षरशः परदेशातील भल्यालट्ट गलेलट्ट जे काय आपण म्हणतो पगार अशा नोकरीच्या वर लाथाडून अक्षरशः तो मायदेशी परतला आणि सह्य सखा फाउंडेशन त्यांनी स्थापन केलं. आणि या सह्य सखाच्या माध्यमातून आपल्या पुण्यातील ग्रामीण भागामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काही आदिवासी गावं आहेत, पाडा आहेत, या ठिकाणी तो समाजकार्याचं काम करतोय. याचाच एक भाग म्हणून आत्ताच दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आपण या ठिकाणी सह्य सखाच्या माध्यमातून 3 कार्यक्रमांचं लॉन्चिंग केलं, सुरुवात केली. खरं तर गेल्या महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी एका लायब्ररीचं, ग्रंथालयाचं उद्घाटन केलं होतं. त्या ग्रंथालयाचं लोकार्पण करण्याचं काम, तसंच मिशन सह्याद्री हा प्रकल्प जुन्नर तालुक्यामध्ये लॉन्च करण्याचं काम आणि अमित इंगळे यांचे जे काय लहानपणापासूनचे आत्तापर्यंतचे गुरुवर्य आहेत, गुरुजन मंडळी आहेत, यांच्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम 11 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी जुन्नरमध्ये जे निरगुडे गाव आहे, खानगाव, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या राष्ट्रसेविका समिती जी आहे त्याच्या सध्याच्या संचालिका प्रमुख व्ही शांताक्का, तसेच माजी संचालिका आदरणीय प्रमिलाताईजी मेढे, तसेच सध्याच्या प्रमुख कार्यवाहिका चित्राताई जोशी, या तिन्ही महती या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या तिघींच्या हस्ते अमितचे आजपर्यंतचे जे गुरुजन आहेत त्या गुरुजनांच्या सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला. इनोव्हेशन लॅब, मी जे तुम्हाला सांगितलं, इनोव्हेशन लॅब म्हणतात, संशोधनाची जी काय लॅब आहे, लायब्ररी, याचं देखील या ठिकाणी लोकार्पण झालं आणि ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाची खऱ्या अर्थानं त्यांना प्रवाहात आणण्याची जी काय मोहीम आहे ती मला वाटतं या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये सह्य सखाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. कारण असं की आपण बघतो ग्रामीण भागामध्ये आदिवासी विद्यार्थी आहेत, यांच्या शिक्षणाला महत्त्व तसं जास्त संस्थांनी आजपर्यंत जरी दिलं गेलं असलं तरी मला वाटतं की या मोठ्या स्वरूपामध्ये थोडंसं डावललंच गेलेलं आहे. आणि मग सह्य सखाच्या माध्यमातून आपण या भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर आणि या परिसरातील एकंदरीतच शैक्षणिक सोयीसुविधा आणि जे काय बेसिक दळणवळणाच्या ज्या काय सुविधा सोयी असतील याच्यामध्ये भर घालण्याचं काम अमित इंगळे या तरुणाच्या सह्य सखा फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत. मला वाटतं कार्यक्रम उत्कृष्ट झाला. आदरणीय व्ही शांताक्का असतील, आदरणीय प्रमिलाताईजी मेढे असतील, आदरणीय चित्राताई जोशी असतील, या तिघींनी उपस्थितांना उत्कृष्ट छान असं मार्गदर्शन केलं. उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मला वाटतं ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यातील जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अमित इंगळेसारखे तरुण, असेच कित्येक तरुण पुढे यावे, ज्यांना समाजकार्याची ओढ आहे, ज्यांना समाजकार्य करायला आवडतं, त्यांनी या ठिकाणी हातभार लावण्याची गरज आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये, अशा मोहिमेमध्ये सहभागी होऊन अमितला त्याच्या कार्यासाठी बळ देण्याची गरज आहे असं माझं मत आहे. अमितला आपण सगळ्यांनी बळ देऊया आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा, विशेषतः
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी आपण या मोहिमेमध्ये सक्रियपणे सहभागी होऊया अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर महेश ठाकूर, कर्वे समाजसेवा संस्था MSW कॉलेजमध्ये डायरेक्टर आहे, सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड CSR. आज तुमच्यासमोर बोलण्याचं कारण म्हणजे आमचाच एक मेंटल हेल्थ अँड काउन्सिलिंग स्टुडंटमधला अमित इंगळे यांनी सह्य सखा म्हणून एक जी काही फाउंडेशनच्या मार्फत जुन्नर भागामधील ठिकाणी काम सुरू केलं आहे. निरगुडे खानगाव म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी तिथे त्यांनी काम सुरू केलं आहे. त्याच्यात तिथल्या शाळेंचा विकास, त्याचबरोबरनं शाळेतल्या मुलांना दर्जेदार शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन आपण त्यांना कसं देऊ शकतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी नवीन नवीन ज्या आयडियाज आहेत, सायन्स लॅब म्हणून आपण त्याला, पण ते सायन्स लॅबसुद्धा पुन्हा जी लॅब अशी असेल की ज्याच्यावरती पूर्ण विद्यार्थ्यांचं जे लक्ष असेल ती एक टिपिकल ट्रॅडिशनल सायन्स लॅब नसता वेगळ्या पद्धतीने असेल, असा एक उपक्रम आयोजित केला होता. या मला अभिमान वाटतो. आणि ह्या अशा सह्य सखा अशा या कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालय कर्वे समाजसेवा संस्था हे कायमच सपोर्टच राहील किंवा त्यांना कायमच त्यांना सहकार्य करत राहील आणि सहभाग आमचा त्यांच्याशी कायम राहील असं मी इथे सांगू इच्छितो. आणि ह्या उपक्रमाला पुढे चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव राजेश पाटील आणि मी डॉक्टर DY पाटील युनिटेक सोसायटीच्या डॉक्टर DY पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आकुर्डी येथे सायकोलॉजी डिपार्टमेंटचा हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करतोय. सह्य सखा आणि मिशन सह्याद्री याबद्दल बरंच काही माहिती मिळाल्यानंतर एवढा आनंद झाला की हा जो उपक्रम जो राबवण्यात येत आहे त्याच्यामधून ज्या खेड्यापाड्यातून पुढे जाऊन ज्या आदिवासी भागांमध्ये जिथे लोकांपर्यंत सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत त्या ठिकाणी ह्या उपलब्ध होऊ शकतात आणि त्यासाठी कारणीभूत आहे सह्य सखा आणि मिशन सह्याद्री. तर अमित इंगळेची ही कल्पना आहे आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा मुलांना, गरजू मुलांना आणि होतकरू मुलांना त्याचा फायदा होण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललेलं आहे. कोण जाणे इथून एखादी मोठा व्यक्तिमत्व सुद्धा तयार होऊ शकतं आणि कारणाने आम्हाला सुद्धा इथे बोलवण्यात आलं, तो सन्मान देण्यात आला आणि त्याबद्दल सुद्धा आमचे DY पाटील कॉलेजच्या वतीने हार्दिक आभार आणि शुभेच्छा. धन्यवाद. जो ताटपणाने उभा राहून ज्याने पुन्हा या ठिकाणी भगवा ध्वज लहरवला ते शिवाजी महाराज. ते ह्या डोंगरामध्ये राहिले. जिजाबाईंनी या 12 मावळांवर आपल्या मायेची पाखर घातली आणि सगळ्या आत्मविस्मृत मनाला जागं केलं. आणि म्हणून ती जशी आई आहे तशी ती सखा पण आहे. आपल्या इथे सखा शब्दाला खूप महत्व आहे. जी नवविधा भक्ती सांगितली जाते त्या सख्य भक्ती ही विशेषत्वानी आहे. आणि श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं नातं हे सखाचं नातं आहे. आणि श्रीकृष्ण हा त्यांचा म्हणजे अर्जुनाचा सखा आहे आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा आहे. आणि सखा कोण असतो, मित्र कोणाला म्हणायचं की जो देतो पण आणि घेतो पण. मी फक्त तुझ्याकडनं घेईनच असं नाही, मी तुला देईन पण, किंवा तुला देईनच असं नाही, तर देता देता घेता पण आलं पाहिजे. त्याच्याप्रमाणे जो आनंदाच्या क्षणाला पण आपल्या पाठीशी उभा असतो आणि आनंदाच्या वेळी आपल्याबरोबर उभा असतो आणि त्याचबरोबर दुःखाच्या प्रसंगाला जो आपला आधार बनतो तो सखा असतो. जो आपल्याला कोणत्या दिशेने जायचं हे दाखवतो. जर आपण चुकत असलो तो लगाम ओढून आपल्याला योग्य स्थानावर आणतो तो सखा असतो. मघाशी अष्टदिशा अशा सांगितल्या गेल्या, पण आपल्या हिंदूंमध्ये 10 दिशा आहे. ऊर्ध्व आणि अधो या दोन्ही दिशा आहेत. आणि तू स्पेस म्हणतो तर ती ऊर्ध्व दिशा आहे आणि अधो म्हटलं
तर सागराची दिशा आहे, त्याच्यामुळे आपल्याला दशदिशांमध्ये जायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्याकरता जो प्रांगण ज्यांनी खुलं करून दिलेला आहे तो सह्य सखा असं ह्या संस्थेचं अतिशय सुंदर असं नाव आहे. आणि त्या सह्य सखाच्या कार्यक्रमाला आज आपण सगळेजण एकत्रित जमलो आहोत. मगाशी अमितने सांगितलं की प्रमिलताई माझ्या आजी आहेत. त्या आहेत डॉक्टर प्रमिलाताई मेढे. कर्वे विद्यापीठाने 2020 मध्ये त्यांना मानद डिलीट दिली आणि त्यामुळे त्यांना डॉक्टरेट ही मिळालेली आहे. SNDT यांनी विद्यापीठाने दिलेली आहे. मुंबईला राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते हा कार्यक्रम मुंबईला झालेला होता. आणि त्यानंतर विशेष गोष्ट अशी की त्या नागपूरला परतल्या त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरे नागपुरात होते आणि बाबासाहेब पुरंदरेंचा आणि राष्ट्रसेविका समितीचा अतिशय जुना संबंध. त्यामुळे प्रमिलताईंच्या अभिनंदनाला आणि त्यांना आशीर्वाद द्यायला असे बाबासाहेब पुरंदरे मुद्दामून अहिल्या मंदिरात आले होते आणि त्यांनी बराच वेळ त्या दिवशी त्या ठिकाणी घालवलेला होता. हे मला या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करावंसं वाटतं. प्रमिलताईंचा जो काही परिचय आहे तो व्यक्ती म्हणून नाही तर तो त्या राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका होत्या, म्हणून त्यांचा हा सगळा आपण या ठिकाणी सन्मान करतो. प्रमिलताईंचं मूळ गाव नंदुरबार. अमितच्या आईची त्या मावशी आहेत. जन्म त्यांचा नंदुरबारला झाला आणि त्याच्यानंतर वडील गेल्यानंतर त्या शिक्षणाकरता म्हणून आणि विदर्भामध्ये आल्या. विदर्भात नागपूरला त्यांची मावशी राहत होती आणि त्या मावशीकडे त्या राहिल्या. कधीतरी त्या म्हणाल्या की माझी आई म्हणाली की अगं राम भरत असं सगळेजण म्हणतात, राम लक्ष्मण असं म्हणतात, पण बहिणी बहिणींचं असं काही कुठे हे नाही आहे. तर तशा त्या दोघी बहिणी एकमेकींना अतिशय आधारभूत होऊन अशा राहिल्या. प्रमिलताईंचं शिक्षण BA-BT झाल्यानंतर काही काळ त्यांनी AIR मध्ये म्हणजे नवयुगमध्ये सुद्धा शिक्षिका म्हणून काम केलं अध्यापनाचं. त्यानंतर ऑल इंडिया रिपोर्टरमध्ये पण त्यांनी काही काळ कंपोजिटर म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर DAGPT एमो रेमिटन्सला 21 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. पण मुळातनं हा त्यांचा पिंड नव्हता. जशी राष्ट्रसेविका समितीची 1936 साली स्थापना झाली ती केली वर्धेच्या वंदनीय लक्ष्मीबाई केळकर, ज्यांना आम्ही मावशी केळकर असं म्हणतो. स्त्रियांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, तिला स्वसंरक्षणक्षम बनवलं पाहिजे. म्हणजे स्वतःचं संरक्षणाचं नव्हे तर स्वतःच्या देशाचं, स्वतःच्या राष्ट्राचं, स्वतःच्या धर्माचं, संस्कृतीचं, स्वभाषेचं, स्वसंस्कृतीचं आणि स्वधर्माचं संरक्षण करण्याइतकी ती सक्षम बनली पाहिजे. ह्याच्याकरता त्यांनी वर्धेला या कामाचा शुभारंभ केला आणि 1936 साली त्याचा शुभारंभ केला आणि 37-38 नंतर वंदनीय प्रमिलताई त्या कामाला त्यांनी सुरुवात केली. हिंदू मुलींच्या शाळेमध्ये जी शाखा लागत असेल त्या शाखेत त्या जात असत आणि त्याच्यानंतर त्यांनी नोकरी जशी केली पण मनामध्ये एक भाव असा होता की मला पूर्ण वेळ समितीचं काम करायचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी वंदनीय मावशींच्या बरोबर काम करत असताना सगळ्या भारतभर त्यांचा प्रवास होत असे आणि मग 20 वर्षानंतर त्यांनी ती सर्व्हिस सोडली आणि संपूर्ण वेळ समितीच्या कामाला म्हणून द्यायला सुरुवात केली. 1978 ते 2002 पर्यंत त्यांनी प्रमुख कार्यवाहिका म्हणून काम केलं. प्रमुख कार्यवाहिका म्हणजे
आत्ताच्या भाषेत ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि त्या याच्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये त्यांचा 2दा तरी प्रवास होत असे. एकदा वर्गाच्या निमित्ताने आणि एकदा संघटनात्मक दृष्टीने असा प्रवास होत असे. त्यानंतर 2006 ते 2012 अशा त्या अखिल भारतीय प्रमुख संचालिका म्हणजे समितीचं सर्वोच्च पद असं आपण त्याला म्हणूया, तसं काम त्यांनी 2012 पर्यंत केलं. त्यांच्या ह्या कार्यकाळातला एक महत्त्वाचा टप्पा असा होता की ज्यांनी राष्ट्रसेविका समितीचं शुभारंभ केला त्या वंदनीय मावशींची 2005 मध्ये जन्मशताब्दी होती आणि त्यामुळे एक योजना अशी आखली होती की वंदनीय मावशींच्या कार्याचा लोकांना परिचय व्हावा म्हणून एक 108 गावांचं असं आपण चयनित केली, निश्चित केली आणि त्या गावांमध्ये वंदनीय मावशींच्या जीवनयात्रेची प्रदर्शनी आणि समिती कार्याचा परिचय असं प्रदर्शन घेऊन ह्या संपूर्ण म्हणजे प्रांतामध्ये जायचं. त्यावेळी वंदनीय प्रमिलतेंचं वय 75 वर्ष होतं, पण त्यांनी स्वतःच्या खाजगी गाडीने 9 ऑगस्ट ते 30 एप्रिल असा अखंड 270 दिवसांचा प्रवास केला.